सकाळी सुवर्णास कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आहे 7 जानेवारी आणि मी व्लॉग केला होता 1 जानेवारीला, बरोबर नवीन वर्ष लागलं होतं तेव्हा मी व्लॉग शूट केला होता। तर त्याच्यानंतर पुन्हा मी छोटे छोटे शॉर्ट वगैरे अपलोड केले आणि आता मी भेटते पुन्हा एका लॉंग व्हिडिओमध्ये। जास्त लॉंग व्हिडिओ नसणार आहे पण अतिशय उत्तम असा व्हिडिओ होईल अर्थातच। तर माझी इव्हनिंग शिफ्ट होती, शिफ्ट झाली, त्याच्यानंतर घरी आले, मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि आता ना 10:30 झालेले आहे। तर मला ना मस्त गूळ खोबरे आणि खजूर खारीक जे असते ना, खारीक पावडर, त्याचे मस्त लाडू बनवायचे आहे। ते खूप पौष्टिक असतात। तर चला ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर साहित्य आपण काय काय घेतलं हे मी दाखवते आणि मी किती प्रमाणात घेतलं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांना सुद्धा हे खूप उपयोगी पडतील। तुम्हाला कमरेचा त्रास असेल, स्पाइन पेन वगैरे काहीही असेल, हाडांच्या मजबूतीसाठी तुम्ही हे नक्कीच ट्राय करू शकता। कुणाला वेट गेन करायचं असेल त्यासाठी सुद्धा हे उपयुक्त आहे। आणि अर्थातच आपल्या घरी जेव्हा लहान बाळ जन्माला येतं तर त्या डिलिव्हरी झालेल्या स्त्रीला किंवा ज्यांचं ऑपरेशन वगैरे झालेलं आहे असं सर्वांना हे लाडू खूपच उपयुक्त आहे। फक्त काही लाडूंमध्ये आपण मेथी वगैरे टाकतो कारण ते आपल्या शरीरासाठी चांगलं असतं त्याच्यासाठी। तर इथे मी मेथी वगैरे नाही टाकणार आहे, फक्त सिंपल पद्धतीने मी लाडू बनवणार आहे। चला तर मग रेसिपीला आपण स्टार्ट करूया। तर ही ना खारीक खोबऱ्याची मी बारीक अशी पूड करून घेतलेली आहे आणि मी ही गिरणीवरूनच म्हणजे चक्कीतनं दळून आणलं आहे असं मस्त, कारण मिक्सरमध्ये हे होत नाही। तर ही थोडी पिवळसर अशी खारीक आहे त्याच्यामुळे हे असं दिसते। तर खोबऱ्याचं प्रमाण मी इथं अर्धा किलो घेतलं आहे आणि खारीकचं प्रमाण मी इथं घेतलं होतं 1 किलो। तर 1 किलो खारीक आणि अर्धा किलो खोबरं, कारण खारीक ही थोडी गोड असते आणि खोबरं जर जास्त घेतलं तर मग ते थोडंसं असं चोथटपणा त्याच्यामध्ये लागतो। थोडंसं गोडसर आपल्याला पाहिजे असेल, थोडंसं बाइंडिंग वगैरे, हे बघा किती छान बाइंडिंग होते, तर त्यासाठी खारीक थोडी जास्त घ्या। तर हे झालं मिश्रण। आता हा अर्धा किलो गूळ आहे, तर हा मी तर असा चिरून घेतलेला आहे, हवं तर तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर हे बदाम आहे, तर 100 ग्रॅमपेक्षा जास्त बदाम हे घेतलेले आहे मी, अंदाजेच घेतले इथे। आणि हे 100 ग्रॅम काजू, तर आणि डिंक सुद्धा मी घेतला आहे, 50 ग्रॅम डिंक घेतलेला आहे मी। त्यानंतर मी तूप घेतलेलं आहे, तर हे गोवर्धनचं तूप आहे आणि हे सुद्धा अर्धा किलोचं आहे, तर हे सुद्धा आपण इथे वापरणार आहोत। तर सगळ्यात अगोदर आता आपण ना जे ड्रायफ्रुट्स घेतले जसं की काजू बदाम ते भाजून घेऊया। 500 ग्रॅम आपण इथे तूप घेतलेलं आहे। कढई आता गरम झाली आहे आणि कढईमध्ये आपण आता हे संपूर्ण तूप ओतून घेऊया, कारण जेवढं आपण तूप घालू तेवढे टेस्ट छान येईल। तूप गरम झालं की नाही आपण चेक करूया। मी इथे डिंक त्याच्यामध्ये टाकून बघते। तूप आपलं गरम झालेलं आहे। आता आपण या तुपामध्ये ड्रायफ्रुट्स घेतले, तर पहिले मी काजू याच्यामध्ये मस्त भाजून घेते। काजू आता एका प्लेटमध्ये काढून घेते मी। बदाम पण आता छान भाजून झाले आपले खरपूस तुपामध्ये। पाहिजे तर तुम्ही असं सुद्धा रोस्ट करू शकता, फक्त तूप न घालता। आता आपण बदाम सुद्धा काढून घेऊया। आपण काजू आणि बदाम हे थंड व्हायला ठेवूयात असेच आणि याच तुपामध्ये आपण डिंक तळून घेऊया।
तर डिंक सुद्धा छान तळून झालेला आहे। आता आपण याला असं थंड होऊ देऊ। तोपर्यंत काजू बदाम दोन्ही मिक्स करून म्हणजे मीडियम पूड करून घेते त्याची। तर काजू बदामची अशी पूड मी तयार केलेली आहे, मिक्सर मधून बारीक केले याला। यापेक्षा मीडियम सुद्धा तुम्ही ठेवू शकता, तुकडे तुकडे हवे असेल तरी। आणि आता आपण डिंक बारीक करून घेऊया। तर हे बघा मस्त असं बारीक झालेलं आहे खूप, कारण आपण तुपामध्ये तळलं ना। तर हे बघा असं झालेलं आहे। आता आपण त्याला या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर हा डिंक आहे, हा मस्त मिक्सरमध्ये मी छान बारीक केला आहे। आणि आता याच्यामध्ये खारीक, खोबरं आणि सर्वच म्हणजे आपण काजू बदाम घेतले ते छान असं सगळं दोन्ही हाताने मिक्स करायचं आहे। माझ्या एका हातामध्ये कॅमेरा आहे। आता आपण गूळ सुद्धा छान पगळवून घेणार आहोत आणि मग हे मिश्रण मस्त एकत्र करूया। मग आपले लाडू असे झटपट तयार होणार आहे। आता तुपाचा असा खमंग वास सुटलेला आहे, सगळीकडे मस्त खमंग सुगंध दरवळतोय छान। यामध्ये तुम्ही सूर्यफुलाच्या बिया सुद्धा टाकू शकतात, पंपकिन सीड्स टाकू शकतात, पण हे ना उपवासाला सुद्धा चालतात आणि इझिली म्हणजे लहान मुलांना, ज्यांचं कोणाचं ऑपरेशन वगैरे झालेलं आहे किंवा मग डिलिव्हरी झालेलं सगळ्यांनाच चालते। जसं की मी सुरुवातीला सांगितले त्याप्रमाणे तुमच्या चॉईसनुसार तुम्ही बनवू शकता। चला आता याच्यामध्ये आपण गुळ जो आपण पगळवणार आहे ते आपण टाकून घेऊया। एवढं सर्व तूप आपल्याला आपल्या रेमेडीसाठी लागणारच आहे, त्यामुळे अजिबात कंजूसी करायची नाहीये, कारण तूप घालून हे लाडू केले तरच ते अतिशय रुचकर असे आणि स्वादिष्ट होणार आहेत। तूप आपले छान गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता गूळ घालून घेऊया। गूळ फक्त आपल्याला ना मेल्ट करायचा आहे, ना की याचा इथे आपल्याला 1 तारी 2 तारी पाक करायचा, असं काही नाहीये, एकदम सिंपल आहे। गूळ जो आहे तो आपल्या इथे मेल्ट झालेला आहे, चांगला मेल्ट करून घेतला आहे मी। आणि आता गॅसची फ्लेम मी बंद करून घेतली आणि आता हळूहळू गरम असतानाच आपल्याला या मिश्रणामध्ये सर्व जे गूळ मेल्ट करून घेतला आहे तो व्यवस्थित असा टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचा आहे। जर तुम्ही पहिल्यांदाच करत असेल तर यातलं काही मिश्रण तुम्ही साईडला काढून घ्या आणि मग नंतर हळूहळू तुम्ही टाकू शकता। आणि अशा प्रकारे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये जो आपण गूळ मेल्ट केलेला आहे तो व्यवस्थित मिक्स झालेला आणि टेस्टला खाताना सुद्धा व्यवस्थित आपल्या तोंडामध्ये लाडू असा विरघळतो। तुम्ही नक्की करून बघा। तर अशा प्रकारे काही कठीण नाही, रेसिपी एकदम सोपी अशी रेसिपी आहे आणि एकदम झटपट होते। मला हार्डली हे बनवायला अर्धा पाऊण तास लागलेला आहे। तर इथे आपले प्रॉपर 1.5 किलोचे लाडू आहेत हे, आणि 1.5 किलोसाठी मी 500 ग्राम तूप वापरलेलं आहे। तर अशा प्रकारे छोटे छोटे मध्यम आकाराचे लाडू मी इथे वळून घेते आहे। तर अशा प्रकारे मी लाडू करून घेते सर्व। तर इथे आपले लाडू तयार झालेले आहे आणि जवळजवळ 40-42 लाडू आपले यामध्ये तयार झालेले आहेत। तर आता 11:15 झालेले आहे। तू का करते, का करते तू का नाही झोपलीस? आद्याच्या पायाला बाऊ झाला, बाऊ पडली आद्या रोडवर, हो ना, म्हणून आद्या अशी बसली शांत। तर गाईस मस्त असे छान लाडू बनवून झालेले आहे। कसे बनले याचं कसे बनलेत हे सांगायला आता कोणीच जागी नाहीये, सगळे झोपलेत आणि ताईंना लाडू दिल्यावर समजेल याचं कशी झालेले आहे। तर आपली रेसिपी कशी झालेली आहे नक्कीच समजेल, पण बघू मला कॅप्चर करायला तर नाही जमणार, कारण मी असणार आहे ड्युटीवर। तर आता ना खूप झोप येते, तर सगळं आवरलेलं आहे, आता लाडूसुद्धा बनवून झाले। तर आता निवांत छान झोप घेणार आहे। पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, सबस्क्राईब केलं असेल तर घंटीचं बटन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल। बाय 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 बाय।